अरे वाह, संगमनेरच्या क्रीडा प्रेमींचा लढा यशस्वी. यंग नॅशनल मैदानाची अस्मिता जपली तर एसटीबी प्लांटसाठी पर्यायी जागा निश्चित. माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांची गवाही. भव्य क्रीडा संकुलाचे स्वप्न होणार साकार. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार प्रेक्षक, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती क्रीडा क्षेत्रातली. प्रेक्षकांनो, संगमनेर शहराच्या क्रीडा इतिहासाचा साक्षीदार आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे यंग नॅशनल क्रिकेट ग्राउंड अखेर सुरक्षित झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मैदानावर प्रस्तावित असलेल्या STB सांडपाणी प्रक्रिया प्लांटचा पेच सुटला असून संगमनेर नगरपालिकेने आता या प्लांटसाठी दुसरी जागा निश्चित केली आहे. यामुळे खेळाडू आणि स्थानिक नागरिकांच्या भावना विजय झाला असून डॉक्टर सुधीर तांबे यांनी या मैदानाचे स्वरूप पालटण्याचे आश्वासन दिले आहे. प्रेक्षकांनो, यंग नॅशनल ग्राउंड हे केवळ खेळाचे मैदान नसून संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मातीत सराव करून छोटे मोठे खेळ खेळून अनेक तरुणांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मात्र या जागेवर सांडपाणी शुद्धीकरण केंद्र STB प्लांट उभारण्याचा निर्णय झाल्याने खेळाडूंमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. आपल्या हक्काच्या मैदानासाठी खेळाडूंनी आणि नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाच्या मोर्चाच्या माध्यमातून मोठा लढा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या यंग नॅशनल कापडी व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी हा आनंदाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि नगरसेवक डॉक्टर दानिश खान प्रामुख्याने उपस्थित होते. नगरसेवक डॉक्टर दानिश खान यांनी जाहीर केले की जनभावनेचा आदर करून STB प्लांटची जागा आता दुसरी जागा निश्चित करण्यात आली आहे. केवळ मैदान वाचवले नाही तर यंग नॅशनल ग्राउंडसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की लवकरच या मैदानाचे सुशोभीकरण करून येथे जागतिक दर्जाच्या सुखसुविधा निर्माण केल्या जातील. यंग नॅशनल मैदानाची अनेक पिढ्यांचे भावनिक नाते जोडले आहे. खेळाडूंच्या प्रगतीत कोणतीही बाधा येऊ दिली जाणार नाही. हे मैदान आता अधिक भव्य स्वरूपात खेळाडूंसाठी उपलब्ध होईल असे आश्वासन यावेळी डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी दिले आहे. एकूणच काय तर गेल्या अनेक वर्षापासून टांगती तलवार असलेल्या या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढल्याने खेळाडूंनी फटाके फोडून आणि जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे आता संगमनेरच्या क्रीडा वैभवात भर पडणार हे मात्र निश्चित झाले आहे. बघा सविस्तर बातमी काय म्हणाले माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि नगरसेवक डॉक्टर दानिश खान. यंग नेशनल स्पोर्ट क्लब के अंदर वॉलीबॉल का जो प्रोग्राम रखा गया है, मैं सभी आयोजक जहीर भाई, हमारे समीर भाईजान, इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. उसी तरह जाकिर भाई शेख, नईम भाई शेख, जाकिर व्यापारी और डॉक्टर नाजिम खतीब जिन्होंने, और डॉक्टर अजमेरी जिनका अजमेरी नाम आज ही मालूम पड़ा है तो मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और यहाँ पर सभी इस खेल के चाहने वाले, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आप यहाँ पर इस खेल के अंदर रंगत लाने में आपकी जो है तो आपका मोल कीमती वक्त देने की वजह से ये खेल को रंगत आती है. मैं हमारे सेवा समिति के जानिब से माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहब, इन्होंने भी अपना कीमती वक्त दिया है. मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और उसी तरह उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद भाई, इनका भी जो है तो सभी हमारे यंग नेशनल स्पोर्ट्स के जानिब से इनका अभिनंदन करता हूँ, उनको मुबारकबाद देता हूँ. और सेवा समिति की जानिब से मैं आपको एक खुशखबरी देना चाहता हूँ. जैसे कि आप सब जानते हैं कि ये यंग नेशनल ग्राउंड का जो तो काम होने जा रहा है और आमदार सत्यजीत दादा तांबे इनके मार्गदर्शन में ये ग्राउंड का काम जल्दी जो है तो पूरा होगा.
और यहाँ से जो है तो STP भी जो है तो शिफ्ट हो चुका है, तो पीछे की भी जो जगह है इसको भी एक्वायर करते हुए सत्यजीत दादा तांबे की एक सोच है कि यही ये ग्राउंड और प्लस पीछे की भी जो जगह जो है तो पूरी एक्वायर करते हुए एक भव्य दिव्य खूबसूरत सा जो है तो ग्राउंड यहाँ पर जल्द से जल्द होने वाला है, जिसकी वजह से हमारे आने वाले बच्चों के लिए और हमारे खिलाड़ियों के लिए, खेलने वाले के लिए जो है तो बहुत अच्छा एक प्लेटफॉर्म तैयार होगा। और मैं इसके लिए जो है तो सेवा समिति और आमदार सत्यजीत दादा तांबे, उसी तरह माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहब, इनका मैं तो शुक्रिया अदा करता हूँ। यंग नॅशनलचे खरं म्हणजे यंग नॅशनल स्पोर्ट्स क्लब, मला आठवतं की आम्ही अगदी मी सुरुवातीला नगराध्यक्ष होतो तेव्हापासून आपण त्यावेळेसही या ग्राउंडसाठी 4 लाख रुपये त्यावेळेचे दिले होते. असो पण आताच डॉक्टर दानिश यांनी सांगितल्याप्रमाणे इथे आता ही जागा अजून आपल्याला थोडी वाढवून मिळेल आणि त्याच्यातून बरोबर एक छान असं या ठिकाणी काही इथे जितकी जास्तीत जास्त एक जागा मिळते आपल्याला मिळेल आणि त्याच्यातून एक चांगलं आता जे आहे याच्यापेक्षा मोठं असं स्टेडियम या ठिकाणी एक मिनी स्टेडियमच आपल्या ठिकाणी करता येईल आणि ते आपण निश्चितपणाने करू. सत्यजित तांबे यांनी तशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मला हरिबॉल हा खेळ खूप आवडतो, मला फार खेळता येत नाही म्हणा, पण त्या छोट्या जागेत आणि मी पाहतोय आमचे मित्र किती सारखे खेळत आहेत, प्रचंड म्हणजे त्याला स्टॅमिना लागतो. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि हा खेळ आता मला पण असं की सगळीकडे हा पसरला पाहिजे, त्याला कमी जागेत आणि क्रिकेट सारखा महागडा नाही आहे, सोपा खेळ आहे, आपण घरच्या घरी बॉल तयार करू शकतो. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.